नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अजित पवार अत्यंत इमोशनल झालेले आहेत, रडतायत, अश्रू पुसतायत आणि त्यानंतर अजित पवारांची नक्कल शरद पवार करतायत. चाललंय काय नक्की बारामतीमध्ये? मला गंमत अशी वाटते की 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार असं म्हटले बारामतीकरांना की ते इमोशनल होतील, डोळ्यातनं पाणी काढतील, पण तुम्ही मात्र अजिबात भावनिक होऊ नका. त्यांनी डोळ्यातून कितीही पाणी काढलं तरी विश्वास ठेवू नका आणि विकासाला मत द्या. तेच अजित पवार 2024च्याच विधानसभा निवडणुकीपूर्वी किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र आता रडतायत, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. नक्की काय चाललंय? मग एकीकडे शरद पवार पूर्वी इमोशनल होतील अशी भीती अजित पवारांना होती आणि शरद पवार बऱ्यापैकी इमोशनल झाले सुद्धा. आता अजित पवार इमोशनल झालेले आहेत. नक्की चाललंय काय? खरं म्हणजे गंमत अशी बघा, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 2014ची मोदींची लाट, 2019ची मोदींची तशा अर्थानं वेगळ्या प्रकारची पुलवामा वगैरे अशा कारणामुळे असलेली लाट, या सगळ्या लाटा असताना सुद्धा अजित पवारांचं मताधिक्य अगदी प्रचंड होतं. म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना 1,95,641 एवढी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधातल्या गोपीचंद पडळकरांना अवघी 30,376 मतं मिळाली. 2014 मध्ये अजित पवारांना 1.5 लाखाहून अधिक मतं मिळाली. एवढं सगळं असताना सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुद्द बारामतीमध्ये त्यांना मताधिक्य न मिळणं किंवा सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळणं हे फार आश्चर्यकारक आहे आणि धक्कादायक आहे. नक्की काय घडलं आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय घडेल? बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माझे जे परराज्यातले परप्रांतातले पत्रकार मित्र, संपादक मित्र आहेत, ते फोन केला की पहिल्यांदा बारामती में क्या होगा. सगळ्यांना उत्सुकता आहे, कुतूहल आहे बारामतीमध्ये काय होईल. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हे कुतूहल होतं आणि मी जेव्हा बारामतीच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा तिथे अगदी BBC पासून परदेशातले, परप्रांतातले अशी बरीच सगळी पत्रकार मंडळी आलेली होती. त्यापैकी अनेकांना अंदाज येत नव्हता की बारामतीमध्ये काय होईल. बारामतीमध्ये निवडणूक ही गडबडीची निवडणूक झाली हे अजित पवारांना पण नंतर कळालं. मी तेव्हाही असं म्हटलं होतं की बारामतीमध्ये मुळामध्ये अजित पवारांचा निर्णय चुकला कुठे. बारामतीमध्ये अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उभं केलं. आता हा निर्णय अजित पवारांचा होता का माहिती नाहीये. अजित पवारांना ते करावं लागलं असेल, अजित पवारांची इच्छा असेल किंवा नसेल, पण ते करायला त्यांना भाग पाडलं गेलं असेल, अशी पण शक्यता नाकारता येत नाही. पण जे काही घडलं ते मात्र अजित पवारांसाठी फार त्रासदायक ठरलं. मी मागेही म्हटलं होतं, पुन्हा एकदा उल्लेख करतो की मुळामध्ये जोपर्यंत ही सगळी निवडणूक सुरू होत नव्हती, बारामतीची उमेदवार घोषित होत नव्हता, तोपर्यंत अजित पवार जे काही गेलेले आहेत भाजपसोबत ते शरद पवारांनीच केलेलं आहे अशी बऱ्यापैकी कॉन्स्पिरसी थिअरी तयार झालेली होती. आणि राज ठाकरेंसारखे बरेच जण हे जाहीरपणे सांगत होते की पहिली टीम गेलेली आहे, आता पुढची टीम जाणार आहे. जणू काही हा प्लान्ड डाव आहे आणि शरद पवारच हे करतायत अशा प्रकारचं नॅरेटिव्ह बऱ्यापैकी तयार झालं होतं. याच प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं होतं जेव्हा अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली देवेंद्र फडणवीसांसोबत. पुन्हा सांगतो, अजित पवारांना पहाटे म्हटलेलं आवडत नाही, पण पण तेव्हाही शरद पवारांनी हे केलं असं म्हटलं गेलं होतं. पण मुळामध्ये जेव्हा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष उभा राहिला, सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाली, त्यानंतर मात्र लोकांना पटलं की बॉस, हे नुरा कुस्ती नाहीये, ही खरीखुरी कुस्ती आहे. आणि मग मात्र वातावरण पूर्णपणे बदललं. त्यानंतर सहानुभूतीची लाट तयार झाली. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची लाट लगेच तयार झाली, तशी शरद पवारांच्या बद्दल झाली नाही. पण ही झाली याचं कारण चूक अजित पवारांची होती. अजित पवारांनी ही चूक केली असं मी तेव्हा म्हटलं होतं. नंतर ते अजित पवारांनाही पटलं आणि अजित पवार आत्ताच म्हणतायत की ती चूक मी केली. तेव्हा तसं घडलं नसतं तर काही खरं म्हणजे काही फार मोठी अडचण आली पण नसती. पण एनिवे, अजित पवारांना मोठ्या पराभवाला तोंड द्यावं लागलं. अगोदर त्यांच्या मुलाला 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं. आता पत्नीला तोंड द्यावं लागलं पराभवाला आणि आता खुद्द अजित पवारांचं काय होणार बारामतीमध्ये, असा प्रश्न आहे. मी अगदी सुरुवातीला बारामतीमध्ये अजित पवार लढणारच नाहीत अशा बातम्या, अशा वावड्या सुद्धा पसरवल्या गेल्या. आता दिसतंय असं की युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार ही जी लढाई आहे, या लढाईकडे लोकांचं लक्ष आहे. अजित पवार स्वतः अस्वस्थ आहेत. किंबहुना असं म्हणता येईल की अजित पवारांना ही निवडणूक तशी अडचणीची आहे असं वाटत असेल सुद्धा. पण 2-3 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. मुळामध्ये अजित पवार अलीकडच्या कालावधीमध्ये इमोशनल होत आहेत, भावनिक होत आहेत, माफी मागतायत, मी चुकलो असं म्हणतायत. त्याचा परिणाम काय होईल वगैरे हा मुद्दा वेगळा आहे. कदाचित अजित पवारांना असं वाटत असेल किंवा अजित पवारांचे जे ब्रँडिंग कन्सल्टंट आहेत, इमेज मेकर्स आहेत, त्यांना असं वाटत असेल
की असं म्हटल्यामुळे अजित पवारांच्या बद्दल जे एक जो राग आहे, जो रोष आहे, असंतोष आहे, संताप आहे, तो थोडा कमी होईल आणि अजित पवारांना लोक समजून घेतील. अजित पवार चुकले असं म्हणतायत. अजित पवारांचा मानवी चेहरा लोक मान्य करतील. काय होईल माहिती नाहीये. पण मुळामध्ये बारामतीची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. एक तर हे पण खरं आहे, म्हणजे एका अर्थानं बारामतीचं नेतृत्व हे अजित पवार गेली अनेक वर्ष करतायत. शरद पवारांनी बारामतीचं नेतृत्व अजित पवारांकडे कधीच देऊन टाकलेलं होतं. त्या अर्थानं बारामतीच नव्हे तर राज्याचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे बऱ्यापैकी अजित पवारांच्याकडे होतं. म्हणजे आर पाटील असतील, आर पाटलांबद्दल अजित पवार जे म्हटले त्याबद्दल आपण पुन्हा सावकाशपणे बोलूया. पण आर पाटील होते किंवा जयंत पाटील, छगन भुजबळ, अगदी त्यापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, अशी सगळी मंडळी होती. पण ही सगळी जरी मंडळी असली तरी सुद्धा अजित पवारांचं स्थान हे वेगळं होतं. आणि अजित पवारांकडे कुठलं पद आहे किंवा नाही यापेक्षा सुद्धा अजित पवार पक्ष चालवतात असं काही गेल्या काही वर्षांमध्ये अगदी सुस्पष्टपणे अधोरेखित झालेलं होतं. त्यामुळे अजित पवारांची पकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होती, अजित पवारांची पकड राज्यावर होती त्या अर्थानं आणि राज्याच्या राजकारणावर होती. आणि अजित पवारांची पकड प्रामुख्यानं बारामतीवर निश्चितपणे होती. त्यामुळे बारामतीमध्ये काय घडणार, बारामतीमध्ये काय होणार ते सगळं काही अजित पवार ठरवायचे. त्यामुळे तशा अर्थानं बारामतीतल्या लोकांना अजित पवार आपले वाटणं स्वाभाविक आहे. आता एक मुद्दा म्हणजे अजित पवारांच्या बद्दल कोणी काही बोलत असलं तरी सुद्धा मी स्वतः तिथे गेल्यानंतर मला जे जाणवलं तो पण मुद्दा सांगितला पाहिजे. बारामतीमध्ये मी नुकताच जाऊन आलो आणि तेव्हा अनेकांचं हे पण म्हणणं आहे की अजित पवारांनी आमची अनेक कामं केलेली आहेत. अर्ध्या रात्री आम्हाला गरज पडली तर अजित पवार उभे राहतात, याच्यामध्ये काही शंका नाही. अजित पवारांचा आम्हाला आधार वाटतो वगैरे हेही लोकांना वाटतं. पण पण हे सगळं होत असताना अजित पवार शरद पवारांच्या विरोधामध्ये गेले आणि या वयामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये अजित पवारांनी जाणं हे लोकांना मानवलेलं नाहीये. हा मुद्दा तेवढाच खरा आहे. अजित पवारांच्या विरोधामध्ये हा मुद्दा गेलेला आहे का, तर पूर्णपणे हा मुद्दा गेलेला आहे. पण त्यात पुन्हा गंमत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मजा बघा, म्हणजे काय, आपल्या लोकांची एक मानसिकता असते. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना झाला. लोकांनी अजित पवारांचा पराभव केला, म्हणजे सुनेत्रा पवारांचा पराभव केला, सुप्रिया सुळेंना खासदार केला. आता लोकांच्या मनातला असंतोष आणि संताप जो आहे ना, त्याला काहीतरी टाचणी मिळालेली आहे, टाचणी लागली किंवा त्याला एक वाट मिळाली असं म्हणूया आपण, आउटलेट मिळाला. लोकांच्या मनातल्या असंतोषाला आउटलेट मिळाला, संतापाला आउटलेट मिळाला. आता तो आउटलेट बऱ्यापैकी कमी झालेला आहे, तो आउटलेट मिळालेला आहे. आता तो असंतोष बऱ्यापैकी कमी झाला आहे. आता लोक शांतपणे विचार करतायत आणि लोकांना असं वाटू शकतं, म्हणजे हा पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, लोकांना असं वाटू शकतं की शेवटी बारामतीचा आमदार आणि उद्याचा मंत्री समजा असेल तर ते अजित पवार योग्य की योगेंद्र पवार योग्य. आणि मग अजित पवारांची बरेच स्थाने कुठली आहेत. योगेंद्र पवार तुलनेनं नौखे आहेत. योगेंद्र पवारांनी अलीकडच्या काळात जरी काम बरंच केलेलं असलं तरी सुद्धा योगेंद्र पवार हे बाहेरून आले, परदेशातून आले आणि इथे काही त्यांनी थोडंफार काम केलेलं आहे. पण तरी योगेंद्र पवारांच्या एकूण नेतृत्वाला आणि अजित पवारांच्या नेतृत्वाला बऱ्याच मर्यादा आहेत किंवा त्यामध्ये बराच फरक आहे असं पण लोकांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार ही तुलना जेव्हा होईल तेव्हा कदाचित अजित पवारांचं पारडं जड आहे असं लोकांना वाटू शकतं. हा त्यातला एक अजित पवारांच्या बाजूनं असणारा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये एक मला कळत नाही, म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांशिवाय अन्य उमेदवार नसणं आणि शरद पवारांकडे अजित पवारांच्या विरोधामध्ये आपल्या पुतण्याशिवाय अन्य उमेदवार नसणं हे खरं म्हणजे काही राजकारणाचं लक्षण फार बरं आहे असं मला वाटत नाही. मुळामध्ये या प्रकारे म्हणजे खरं तर राजकारणामध्ये दुसरी फळी आहे, एवढे कार्यकर्ते आहेत, शरद पवारांनी पक्ष संघटन उभं केलेलं आहे, मोठं केडर आहे. पण तरी सुद्धा जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा घरातलाच उमेदवार द्यावा लागतो. हे खरं म्हणजे आपल्या एकूण राजकारणाचं अपयश आहे. ते ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा विचार केला जाईल तेव्हा आता अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार या लढाईमध्ये ज्या प्रमाणे लोकसभेची निवडणूक ही अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी पाहिली गेली, तशी विधानसभेची निवडणूक ही अजित पवार विरुद्ध शरद पवार पाहिली जाईल का, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी असं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार हा मुख्य मुद्दा होताच. पण त्यामध्ये हा पण मुद्दा होता की सुप्रिया सुळे ऑलरेडी खासदार आहेत. सुप्रिया सुळेंनी इतकी वर्ष खासदार म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. सुप्रिया सुळे हे अत्यंत उत्तम पद्धतीने संसदेमध्ये मांडणी करतात, भूमिका मांडतात, कामं करतात. त्यांचे स्वतःच काही त्यांच्याबद्दलची एक भावना लोकांची होती आहे आणि सुप्रिया सुळे खासदार आहेतच. सुनेत्रा पवार या नवख्या आहेत, अचानकपणे येतील आणि केवळ अजित पवारांच्या पत्नी म्हणून आम्ही त्यांना निवडून देऊ पण ते काही खासदार म्हणून आम्हाला न्याय देऊ शकतील असं पण नाही. हा पण मुद्दा त्यामध्ये होताच. अगदी त्याप्रमाणे अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार याच्यामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार हा सामना असेलच. पण त्याच वेळी अजित पवार ऑलरेडी आमदार आहेत.
अजित पवारांनी मंत्री म्हणून इतके वर्ष काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. जे काही काम असेल चांगलं किंवा वाईट ते लोकांच्या समोर आहे. योगेंद्र पवार नौखे आहेत. अजित पवारांच्या ऐवजी योगेंद्र पवार जर आले तर बारामतीकरांना तो न्याय मिळेल का, असं पण कदाचित लोक विचार करू शकतात. कदाचित योगेंद्र पवार अगदी नौखे आहेत, त्यांची पाठी कोरी आहे, याचा फायदा होऊ शकतो. काय होईल आता सांगता येणं फार कठीण आहे, कारण निवडणूक आता तशा अर्थानं रंगत चाललेली आहे. आणि जेव्हा अगदी अंतिम टप्प्यात निवडणूक होईल तेव्हा काय काय होईल हे बघितलं पाहिजे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजे दोघांनी, शरद पवारांनी आणि अजित पवारांनी दोघांनी ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घेतलेली आहे. म्हणजे योगेंद्रला या निवडणुकीमध्ये बारामतीमधून उभं करायचं, अजित पवारांच्या विरोधामध्ये उभं करायचं, हे शरद पवारांनी ठरवलं आणि त्यानुसार योगेंद्रला बऱ्यापैकी कामाला लावलं. योगेंद्रनं काम सुरू केलं आणि योगेंद्र बऱ्यापैकी काम करतो आहे. त्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व सुद्धा लोकांना आवडत आहे, त्यामध्ये काही शंका नाहीये. त्याचं काय होईल पुढे बघितलं पाहिजे. पण शरद पवार मात्र लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक आक्रमक झालेले आहेत. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे दोघांचे टोन बदललेले आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा टोन हा थोडा सुरुवातीला इमोशनल, भावनिक अशा प्रकारचा होता आणि अजित पवार मात्र प्रामुख्याने विकास कामं, मी केलेला विकास, आपल्याला विकास करायचा आहे, विकासाला साथ द्या, अशा प्रकारचा होता. आता उलट झालेलं आहे. अजित पवार इमोशनल झालेले आहेत, अजित पवार भावनिक झालेले आहेत आणि शरद पवार मात्र हे भावनिक वगैरे काही नाहीये, कामाच्या अनुषंगाने बोलू असं म्हणू लागलेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये नक्की काय होईल हे बघितलं पाहिजे. मला एक स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये आता याच्यामध्ये कौटुंबिक कलह आहेच, पण कौटुंबिक कलहामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. मी मध्यंतरी बारामतीत एका जणाशी बोलत होतो, तो म्हटलं सर दिवाळी आलेली आहे याच्यामध्ये ना, हे शरद पवारांसाठी फार चांगलं आहे. म्हटलं कसं काय? म्हणजे दिवाळीमध्ये काय होतं, दिवाळीमध्ये शरद पवारांना भेटायला सगळी माणसं येतात, त्यांचे कुटुंबीय, अगदी दूरचे कुटुंबीय, मित्रपरिवार, गोतावळा, की ज्या बारामतीमधल्या दिवाळीचं अप्रूप राज्यातल्या अनेक नेत्यांना, राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातल्या गावांना आहे ती शरद पवारांकडची दिवाळी. आणि मग गोविंद बागेमध्ये शरद पवार आणि मग तो सगळा गोतावळा जमणं वगैरे वगैरे. आता या दिवाळीमध्ये हे सगळं होईल की शरद पवारांकडे गोतावळा जमेल आणि अजित पवार मात्र तुलनेनं जवळपास एकटे असतील. त्यामुळे तो जो काही कौटुंबिक कलह आहे आणि कौटुंबिक कलहामध्ये अजित पवार एकटे असणं आणि अजित पवारांमुळे एका अर्थाने कुटुंब फुटलं, कुटुंबामध्ये फूट पडली, अशा प्रकारे जे काही होईल त्याचा फायदा शरद पवारांना होईल, योगेंद्रला होईल आणि अजित पवारांना मात्र फटका बसेल. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू आणि अजित आणि श्रीनिवास या दोघांमध्ये खूप चांगले बंध आहेत. म्हणजे भावांमध्ये असतातच, पण या दोघांमध्ये खूप चांगले बंध आहेत, दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. मी तुम्हाला आठवत असेल, अनेकदा आपण विसरतो फार लवकर, तुम्हाला आठवत असेल जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवार असं म्हटले की मी जे काही केलं माझ्या कामामुळे किंवा मी जे काही चुका केल्या असं म्हणतायत, कथित चुका, त्यामुळे शरद पवारांवर ही वेळ आली की त्यांना ईडीची नोटीस आली. आणि म्हणून पश्चातबुद्धी म्हणून, नक्की काय घडलं होतं हा मुद्दा वेगळा आहे, पण पश्चातबुद्धी म्हणून अजित पवार अचानक गायब झाले आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या कालावधीमध्ये अजित पवार हे श्रीनिवास पवारांच्या सोबतच होते, श्रीनिवास पवारांच्या घरी होते. अगदी पहाटेचा शपथविधी जेव्हा झाला त्यानंतर सुद्धा श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना समजावलं आणि त्यांना परत पाठवलं असं म्हटलं जातं. तर बऱ्यापैकी श्रीनिवास पवारांचा सल्ला अजित पवार ऐकतात, त्यांच्याशी त्यांचं भावनिक नातं आहे, त्यांचं शेअरिंग दोघांचं खूप चांगलं आहे वगैरे वगैरे. असे श्रीनिवास पवार लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा अजित पवारांनी या प्रकारचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतला आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीनिवास पवारांनी, योगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, हाच खरं म्हणजे अजित पवारांना फार मोठा धक्का होता. आणि त्या धक्क्यातून अजित पवार सावरले नाहीत की आपण आता पूर्णपणे एकटे पडलेलो आहोत. श्रीनिवास आपला सख्खा भाऊ जो अगदी आपल्यासोबत असायला हवा होता, त्यांचा मुलगा योगेंद्र हा थेटपणे आपल्या विरोधामध्ये उभा राहतो. नुसतं उभा राहत नाही तर तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या विरोधामध्ये उभा राहतो. हे अजित पवारांना अजिबात मानवलेलं नाहीये, पचलेलं नाहीये आणि त्यातून हल्लेले पण आहेत. हे पण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे अजित पवारांचं सगळं जे काही आय एम सॉरी, माफी मागणं, रडणं वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, हा सगळा ड्रामा असतो आणि हा ड्रामा, मेलो ड्रामा आपण अनेकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे नेते अभिनेते होतात हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे उलटपक्ष अभिनेते सुद्धा एवढे कसलेले अभिनेते नसतील एवढे आपले नेते अभिनेते आहेत. हे आपण अगदी वरच्या स्तरापासून बघतो आहोत की आपले नेते किती अभिनेते असतात आणि किती हुकमी लढतात हे पण आपण पाहिलेलं आहे. मुद्दा तो नाहीये, पण तरीही मी तुम्हाला सांगतो की हे लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवारांचं राजकारण हे मुळामध्ये इमोशन ड्रिव्हन आहे. अजित पवारांचं राजकारण हे भावना प्रधान आहे. म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अंदाज त्यांच्या चेहऱ्यावरून अजिबात येत नाही. काहीही घडलं तरी शरद पवारच्या चेहऱ्यावरून काय घडलंय याचा अंदाज येत नाही.
अजित पवारांचा अंदाज मात्र लगेच येतो की काहीतरी चांगलं घडलंय, काहीतरी वाईट घडलंय, काहीतरी बिनसलंय, काहीतरी खटकलंय, हे लगेच कळतं. अजित पवार हे बेसिकली इमोशन ड्रिव्हन आहेत आणि त्यामुळे पटकन रिॲक्ट होणं, पटकन व्यक्त होणं हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा अजित पवारांना हे आता इमोशनली हाताळणं एवढं सोपं नाहीये. कारण ते अधिक भावनांवर त्यांचं नियंत्रण नसल्यामुळे त्यांना हे हाताळणं थोडंसं कठीण झालेलं आहे. आणि म्हणून मग ते वारंवार सांगतात की माझ्या विरोधामध्ये उमेदवार द्यायला नको होता. आईनं सांगितलं होतं. आता आईनं सांगितलं होतं की नाही माहिती नाही. श्रीनिवास पवारांचं म्हणणं असं आहे, असं काही आई म्हणालेली नव्हती. पण आई म्हटली होती की तुम्ही अजितच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ नका. जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. म्हणजे मला चूक माफ, पण तुम्ही मात्र ही चूक करायची नाही. मी उमेदवार दिला ते ठीक आहे, पण माझ्या विरोधामध्ये मात्र उमेदवार द्यायचा नाही, असं अजित पवारांना वाटतं आहे. ते बोलतायत. पण मुळामध्ये आता जो मुद्दा होता की जे अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगत होते, लोकसभा निवडणुकीमध्ये सांगत होते, घर फोडलं वगैरे असे विषय चर्चेमध्ये आणू नका, भावनिक मुद्दे चर्चेमध्ये आणू नका, कौटुंबिक वगैरे काही मुद्दे चर्चेमध्ये आणू नका, रडारड वगैरे मुद्दे चर्चेमध्ये आणू नका, कामावर बोला, विकास कामांवर बोला. ते अजित पवार आत्ता मात्र पूर्णपणे इमोशनल मुद्द्यांवर बोलू लागलेले आहेत, भावनिक मुद्द्यांवर बोलू लागलेले आहेत. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत, काय काय घडू शकतं. पहिली गोष्ट अशी आहे की अजित पवारांच्या बाजूने विचार करूया. तुम्हाला सांगू का, आपले लोक तसे क्षमाशील पण असतात बरं का. मग अरे यार, अजित पवारांना लोकसभेला पराभूत केला, आपण आता विधानसभेला संधी दिली पाहिजे. उलट पक्ष अजित पवार एकटे पडलेत याचा पण त्रास लोकांना होऊ शकतो. अजित पवारांबद्दल सुद्धा सहानुभूती वाटू शकते, कारण हे सगळे एकवटलेत. आणि उलट पक्ष शरद पवारांचा गट किंवा शरद पवारांचा पक्ष जेवढा आक्रमक होईल तेवढं कदाचित अजित पवारांबद्दल सुद्धा सहानुभूती वाटणार नाही असं नाही. लोक समजून घेत असतात की अरे शेवटी इतकी वर्ष एवढं उत्तम काम केलंय त्यांना, आणि आता मात्र असं करणं बरोबर नाहीये. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे, काही झालं तरी अजित पवार आपल्या कामाचे आहेत हे पण वाटणं शक्य आहे. तिसरा जो मुद्दा आहे जो अजित पवारांच्या विरोधामध्ये जाऊ शकतो, काय होईल मला माहिती नाहीये, तो मुद्दा असा आहे की अजित पवारला आपण कणखर नेता मानत होतो यार. अजित पवार म्हणजे बुलंद नेता, कुठल्याही संकटामधून अजित पवार आपल्याला मार्ग दाखवतील, यांचंच काही खरं नाही. अजित, तुम्ही गंमत बघा की समजा एखादा बुलंद नेता असतो किंवा बुलंद माणूस असतो आणि आपल्याला वाटतं की अरे आपला आधार आहे हा, काही काळजी करू नका, काही झालं ना हा. जेव्हा तोच खचतो तेव्हा आपण आणखी खचतो की अरे बापरे, याचंच काही खरं नाही, आपलं काय. त्यामुळे अजित पवारांचं हे जे इमोशनल ड्रामा आणि बाकी जे नाट्य आहे, ते नाट्य त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा जाऊ शकतं. लोकांना असं वाटू शकतं की अरे आपण अजित पवारांकडे का जातोय, तर आपल्याला अजित पवारांचा आधार पाहिजे. आपण अजित पवारांना आमदार किंवा मंत्री करायचं का म्हणतोय, तर अजित पवारांमुळे आपलं भलं होईल. पण अजित पवारांचं स्वतःच काही खरं नाही. जे अजित पवार पूर्वी असं म्हणत होते, तुला आमदार कोणी केला, तुला खासदार कोणी केला, तुला मंत्री कोणी केला, ते अजित पवारांना पत्नीला खासदार करता आलं नाही, ते अजित पवारांना मुलाला खासदार करता आलं नाही, ते अजित पवारांना स्वतः आमदार हो की नाही हे याची खात्री नाही. ते अजित पवारांचं काय करायचं. त्यामुळे अजित पवारांची ही कृती ही त्यांची अगतिकता, असहाय्यता वाटू सुद्धा शकते. आणि त्यामुळे मग अजित पवारांसोबत जायचं का. शेवटी काय, अजित पवारांनी कुठलाही मेलोड्रामा केला किंवा काही ड्रामा केला तरी सुद्धा लोक मात्र फार पक्के असतात. लोक फार भावनिक वगैरे नसतात. भावनिक असतात नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा लोकांना शेवटी कामाचा कोण आहे हा मुद्दा असतो. त्यामुळे अजित पवारांचा एकूण हा सगळा जो पवित्र आहे त्याचा फटका अजित पवारांना बसेल का हे पण बघितलं पाहिजे. अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार या लढाईमध्ये असे अनेक अँगल्स आहेत, असे अनेक परिमाणं आहेत, अशा अनेक दृष्टींनी लोक या निवडणुकीकडे, या लढाईकडे बघणार आहेत. आणि म्हणून मला आत्ता या क्षणी असं वाटतं, लोकसभा निवडणुकीमध्ये मला खात्रीच वाटली होती की लोकसभा निवडणुकीमध्ये काही झालं तरी अजित पवारांना ही निवडणूक जड जाणार आहे. सुप्रिया सुळेंना विजयाची अधिक संधी आहे हे मी जाहीरपणे बोललो होतो, सांगितलं होतं. आणि मी जेव्हा ग्राउंडवर गेलो, लोकांशी बोललो, तर माझ्या लक्षात असं आलं होतं की निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार आहे, हा एक भाग आहे. अधिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यामधला सुद्धा फैसला लोक करणार आहेत. आणि लोकांना दोन्ही स्तरांवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीच निवड करायची. आता मात्र अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईमध्ये शरद पवारांच्या बाजूने कदाचित आणखी सहानुभूती असेलच, पण अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार या फैसल्यामध्ये मात्र कदाचित लोक अजित पवारांकडे येणारच नाहीत असं मानण्याचं कारण नाही. त्या संदर्भात काय होईल हे बघितलं पाहिजे. त्यामुळे ही लढाई आत्ता तरी या क्षणी फार सांगता येऊ नये अशी आहे, अटीतटीची आहे. दरम्यानच्या काळात काय काय घडतंय आता हे नक्की आहे की आता शरद पवारांनी मनावर घेतलंय की काही झालं तर अजित पवारांचा पराभव करायचा, काही झालं तर योगेंद्र पवारांना आमदार करायचं. शरद पवार असं जेव्हा ठरवतात तेव्हा ते काय काय करू शकतात हे महाराष्ट्रानं अनेक वेळा बघितलेलं आहे. त्यामुळे शरद पवार हे सगळे प्रयत्न करतील, त्यांना किती यश येईल हे बघितलं पाहिजे. अजित पवारांना हे ठाऊक आहे
की लढाई अस्तित्वाची आहे. मुळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा फार मोठा पराभव झाला. स्वतः बारामतीमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं त्यांच्या पत्नीला. पण तरीही अजित पवार त्या पराभवातून सावरले आणि पुढे आले. विधानसभा निवडणुकीमध्ये आता ते चांगलं कॅम्पेन करतायत, एकूण सगळी भूमिका मांडतायत आणि जोरकसपणे त्यांच्या पद्धतीनं ते काम करतायत. पण पण विधानसभा निवडणुकीमध्ये जर दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे अजित पवार आमदार झाले, पण राज्यात सरकार आलं नाही आणि अजित पवारांना पुरेशा जागा नाहीत मिळाल्या. तरीही अजित पवारांची अवस्था तशी बिकटच आहे. अजित पवार आमदार झाले, सरकार पण महायुतीचं आलं, तर अजित पवारांना बरीचशी संधी आहे. पण अजित पवार जर बारामतीमधूनच पराभूत झाले तर मात्र हा पराभव त्यांच्यासाठी फार मोठा असणार आहे. युगेंद्र पराभूत झाला तर त्यामुळे फार मोठा फरक युगेंद्रला पडणार नाही आणि शरद पवारांच्या अनुषंगानेही तसा फार मोठा फरक पडणार नाही. मतलब हारे तो बच्चे हारे असं असेल. त्यामुळे युगेंद्र हरला तरी काही फार वाटणार नाही. उलटपक्षी लोक मताधिक्य मोजतील की बघा मागच्या वेळेचं मताधिक्य विक्रमी होतं अजित पवारांचं, काय झालं, घाम फोडला पोरानं. त्यामुळे समजा कमी मताधिक्यानं अजित पवार आले तर हे युगेंद्रचंच कौतुक होईल की युगेंद्रनं एवढी लढत अवघड करून टाकली, असं युगेंद्रचं कौतुक होऊ शकतं. पण युगेंद्र जिंकले आणि अजित पवार पराभूत झाले तर मात्र अजित पवारांच्यासाठी हा लढा मोठ्या अस्तित्वाचा असणार आहे. आणि अर्थातच जेव्हा लढाई अस्तित्वाची असते तेव्हा ती तेवढ्याच तडफेनं लढणं हाही मुद्दा फार महत्वाचा असतो. अजित पवार तसा प्रयत्न करतायत, युगेंद्र पवार तसा प्रयत्न करतायत. काय होईल हे आता सांगणं निव्वळ अशक्य आहे. तुम्हाला काय वाटतं? मला खात्री आहे बारामती म्हटलं की तुमच्या मनात बऱ्यापैकी अनेक गोष्टी असतात. काय घडेल, काय घडावं असं वाटणं ही वेगळी गोष्ट आहे. काय घडू शकतं हे पण मांडणं फार महत्वाचं आहे. या टप्प्यावर मला असं वाटतंय की तसं आत्ता भाकीत करणं फार कठीण आहे. पण असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे या लढाईमध्ये फार महत्वाचे ठरतील. तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.